नमस्कार मंडळी, माझ्या पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवली आहे लसूणी मेथी। बघा कशी छान दिसते आहे। काहीतरी वेगळं बनवून बघावं म्हणून ही लसूणी मेथी ट्राय केली होती। या दिवसात मेथीची भाजी खूपच छान येते। चला तर मग आपण याची रेसिपी बघूया। बघा भाजीसाठी थोडंसं तिळे भाजून घेतले आहेत मी। शेंगदाणेही भाजून ठेवले आहेत। कढई गॅसवर तापायला ठेवली आहे। त्यामध्ये तेलही तापले आहे। मी फोडणीसाठी मोहरी टाकली आहे। मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये जिरे घालून घेऊया। हे बघा मोहरी छान तडतडली आहे। त्यानंतर मी इथे जिरे टाकले आहे। जिरेही छान तडतडले आहे आणि खूप सारा लसूण हा छान बारीक ठेचून घ्यायचा आहे आणि मग तो फोडणीत टाकायचा आहे। मस्तपैकी छान असा भाजीला लसणाचा फ्लेवर येतो। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। हे बघा आता हे सर्व फोडणीत आपण मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहोत आपण। थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत। अर्धा पाऊण चमचा लाल तिखट आहे हे। आपण आता हे छान मिक्स करून घेऊया। बघा हे छान मिक्स झाल्यानंतर मेथी मी स्वच्छ धुवून ठेवली होती। ती व्यवस्थित 3-4 पाण्यातून धुवून घ्यायची आहे। धुवून झाल्यानंतर मग तिला आपण इथे फोडणीत टाकायची आहे आणि हळूहळू अशी कालवून घ्यायची आहे। बघा आता ही मेथीची भाजी आपली इथे कालवून झाली आहे। त्यामध्ये आता चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेतलेले आहे आणि आता परत एकदा मिक्स करून आणि आपण थोडा वेळची वाफ काढून घेणार आहोत। बघा यावरती आता आपण झाकण ठेवून घेऊया। एक 5-10 मिनिटं त्याची वाफ हे बघा छानपैकी त्याला पाणी सुटलेलं आहे मेथीच्या भाजीला। ती परत एकदा मिक्स करून आणि परत शिजण्यासाठी झाकून देणार आहोत। लसूण आणि मेथी याचं कॉम्बिनेशन खायला खूपच छान लागते। आपण साधीही भाजी केली तरी ती टेस्टी लागते, पण म्हटलं काहीतरी चेंज करून बघा आता मी इथे थोडंसं बेसन पीठ टाकून घेतलं आहे आणि ते छान भाजीत मिक्स होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन पीठ म्हणजे हे डाळीचंच पीठ असतं आपलं। मस्त छान असा वास येत नाही पिठाचा तोपर्यंत थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला भाजी आणि थोडंसं पाणी टाकून आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा किती छान असं ग्रेव्ही सारखी झाली आहे भाजी। तर ही छानपैकी आपण मिक्स करून घेतलेली आहे। मी त्यात अजून थोडंसं पाणी टाकलं आहे। मला पूर्णपणे सुकी अशी भाजी नको होती, थोडीशी ओली ओली खायला चांगली लागते म्हणून थोडं पाणी वाढवून घेतलं आहे आणि आता आपण याला शिजवून घेणार आहोत। बघा झाकण ठेवून एक 10 ते 5 मिनिटं तिला शिजवून घ्यायची आहे।
भाजी इकडं झालेली आहे. आता यामध्ये मी तीळ आणि शेंगदाणे भाजून त्याचा थोडासा बारीक कूट केला आहे, तो टाकून घेतला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा इथे छानपैकी आता मिक्स झाला आहे. इथे आता झाकण ठेवून आणि आपण भाजी मस्तपैकी शिजवून घेणार आहोत 10 मिनिटं. बघा भाजी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे. ही बघा मेथी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मेथीला तडका द्यायचा आहे. तडका देण्यासाठी पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचं आहे. आपण भाजीला फोडणी देतानाही त्यात लसूण टाकला आहे आणि वरून हा तडका देण्यासाठी देखील आपण इथे थोडा लसणाचा वापर करून घेणार आहोत. बघा थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा लाल मसाला वापरलेला आहे. आता हा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आणि ही अशीच गरम गरम फोडणी भाजीवरती टाकून घ्यायची आहे. ही बघा भाजी आपली शिजून रेडी झालेली आहे आणि ही आपण वरून ही फोडणी टाकून घेतलेली आहे. बघा किती छान अशी लसूणी मेथीची भाजी दिसते. हे खायलाही एकदम अशी छान टेस्टी झाली आहे. आपली ही भाजी आता रेडी झालेली आहे. चला तर मग मंडळी, तुम्हाला या चॅनलवरील रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि अशा पद्धतीच्या भाज्या तुम्ही बनवून बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की कशा होतात, चवीला कशा लागतात ते. ठीक आहे, तर भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत.